भेंडीची भाजी बनवण्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून कापून घ्यायची. लगेच कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की त्यात भेंडी टाकायची. थोडंसं तेल टाकायचं. शेंगदाणे भाजून घ्यायचे दुसऱ्या गॅसवर. थोडंसं तेल टाकून चांगली परतून घ्यायची, म्हणजे अशी चिकट होत नाही. तेल टाकले की लगेच थोडी हलवून घ्यायची. थोडंसं मीठ पण टाकायचं त्याच्यावर, म्हणजे भेंडीचा पूर्ण चिकटपणा जातो. मिक्सरच्या भांड्यामध्ये हवे तेवढ्या मिरच्या आणि थोडासा लसूण तो पण मिक्सरमध्ये काढून घ्यायचा. थोडासा लसूण पण फोडणीसाठी कुटून घ्यायचा. कांदा कापून घ्यायचा. कढई लगेच भेंडी उतरून घ्यायची, एका प्लेटीत काढायची. थोडंसं जिरे आणि लसूण, कांदा हा पण परतून घ्यायचा. छान लाल होऊस तर कांदा पण परतून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकायचं कांदा परतताना. लाल होऊस तर कांदा पण परतून द्यायचा. थोडंसं मीठ टाकले मी परतताना. अगोदर टाकलं नव्हतं त्याच्यामुळं आत्ता टाकून घेतले. आणि जे आपण वाटण केलं होतं लसूण आणि हिरवी मिरची ते पण टाकून घ्यायचं लगेच. कांदा छान परतला की लगेच त्यात परतून घेतलेली भेंडी टाकायची आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते पूर्ण मिक्स होईल. छान असं हलवून घ्यायची भेंडी आणि वाफेवरच शिजवून घ्यायची. त्याला थोडंसं 5 ते 7 मिनिटे वाफेवरच शिजवायची चांगली. झाकण ठेवून द्यायचं लगेच म्हणजे वाफेने अशी छान शिजल्या जाते. मध्ये मध्ये सारखी हलवून घ्यायची भेंडी. स्लो गॅसवरच शिजवायची तिला. नंतर मध्ये मध्ये हलवत राहिलं, बघायचं चिकट झाली का कशी. ते नसल झाली तर लगेच शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि परत हलवायचं. तुम्ही नक्की एकदा अशी ट्राय करून बघा. भेंडी कधीच चिकट होत नाहीये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ही भेंडी भाकरीसोबत खायची, इतकी सुंदर लागते की नाही.